बार बार दीदी गाइस वेलकम. चला आता आपण काहीतरी स्पेशल सेलिब्रेट करणार आहोत. तुम्हाला माहिती ते 2 दिवसा अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं की काहीतरी स्पेशल डे आहे आमच्याकडे आणि तो स्पेशल डे आता जवळ येत आहे. काहीच टाइम राहिलेला आहे. सो आता आपण ऍक्टिंग करून झाली असेल तर जरा बाहेर फिरायला ऍक्टिंग करून मला माहिती ना. चक्कर आली होती. गाईज आता माझ्या नवऱ्याचा 12 वाजलेले आहेत. माझे 12 वाजले. नवऱ्याचे 12 वाजले आता. आता नवऱ्याला विश करूयात. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. यांचं चॅलेंज बघितलं का आज? मिरची खाऊ चॅलेंज. सो आता आपण स्पेशल फील करूयात या माणसाला. या माणसाला हा माणूस कोण आहे तुझा? मध्ये येऊन एवढं सुंदर माझं आयुष्य केलं. माझं आयुष्य सुंदर करण्यासाठी थँक्यू. जेव्हा खोटी खोटी तारीफ करते माझी तेव्हा खोटी तारीफ करते. थँक्यू. आता लाव ना मग. टाइम आहे अजून. तरी लाव. 12 वाजले. 12 वाजले. त्यांना प्यायला नाही पाणी नाही प्यायचं. कसं द्यायचं ते थोडे असतात. आता आपण काहीच मम्मीचा काय चाललंय? पाणी दे. पाणी दे करता प्यायला. हो. अरे यार हो विचारतीये. हा काय झालं? हे झालं सतमा. काय चाललंय तुमचं? काय माहिती मला थोडी माहिती तुमचं काय तुम्ही झालं. खोटे इथं लपून लपून काय बघतायत मग? तुम्ही लपून लपून कशाला करता? ओपन मध्ये करा ना. काय करा. ओपन मध्ये नसतं करायचं. आम्ही ओपन मध्ये करू. थांबा जरा. दीदीची फेवरेट भाजी बनवायला लावले बघ उद्यासाठी. दिदीला ना शिमला मिरची. काय नाही आहे ह्यातलं एक शिमला काढून ठेवा आमच्यासाठी. 1-2 मला पण नाही आवडत. लाव पटकन 5 मिनिटं कर. हा. बार बार दीदी हॅपी बर्थडे टू यू. बार दिन ये बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तू पण घे तुला अशी. अशी माकडं आवडत का? काय करतो? कडक आहे ती. थँक्यू. सगळ्यांचं मंडळ आभारी आहे. असे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो असे माहिती भेटत राहा. आज पण भांडली आज पण. पण म्हणजे 12 वाजेच्या आत भांडली. हे पण असतं का? कसं वाटलं? तर गाईस मी खूप खुश आहे आज. खुश आहे आज कारण बर्थडे आहे. की मला बर्थडे मला चॉकलेट पेस्ट्री खायला भेटेल. बाकी काय मम्मी काय बोलतेस? काय बोलू? मम्मी खाऊ दे पहिला.
मम्मीने घेतली शिमला मिरची. अरे बोट काढ. चालू आहे का बघ पहिले. So guys, आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलंय 12 वाजता. उद्याचा बर्थडे सेलिब्रेशन बाकी आहे. मला पण So हा बर्थडे बर्थडे बॉय. बर्थडे मॅन बॉयज आहे. ठीक आहे चल बॉय बर्थडे बॉयज. बर्थडे बॉय. सो आता आम्ही आता घरी चाललोत अर्धा काम टाकून. तो कोण मी येते ना. हा? तो पूर्ण कोण करणार? मी आहे ना मग. टेन्शन घेऊ नको आहे का तू. मी आहे. आपल्या घरात आता पिवळा पिवळा का दिसतो सगळं आता ना. गणपती हो. So चला आता आपण घरी जाऊ. तर गाईज यांनी मला सरप्राईज दिलं माझा बर्थडे इथे सेलिब्रेट करून. मला काहीच माहित नव्हतं. मला बोलते का तुम्ही घरी या. मेघा बोलते का तुम्ही घरी या दीदीला चक्कर आले बोलते. तिचे आल्यापासून चक्कर येऊन झोपले. मम्मी मूर्ख आहे पहिली गोष्ट. का मम्मीला सांगितलंय मम्मीने सांगितलंय. तर मेघा बोलते चक्कर आले. मी घाबरलो. मी लगेच घाबरलो. घाबरलो असं एकदम. पण गाडी घेऊन सुसाट डायरेक्ट अंगणात गाडी घेऊन आलो. बाहेर पण नाही अंगणात गाडी घेऊन आलो. घरी येऊन बघतो तर काय मॅडम हसतायत. यांचा प्लॅन होता मला बर्थडे सरप्राईज द्यायचा इथे सेलिब्रेशन करून. खूप मला छान वाटलं आणि झालं आता सेलिब्रेशन करून. आता मला घरी निघायचंय. इकडे बघा थोडं का लागते. मग तेव्हाच येईल ते बाहेर. मी घेतलं धोतर. गणपतीचं धोतर लावायला. नवीन नवीन कला शिकतायत. चांगले करू दे. त्यांचं झालं धोतर लावून का आम्ही निघतो घरी जायला. तर तुम्ही बघू शकता आता हा जो धोतर नेसवलाय हा तुम्हाला असं वाटत असेल की कोण असा मस्त धोतर बितर नेसवणारा असं आलेला. पण हा धोतर मी आणि मेघाने मिळून हा धोतर फर्स्ट टाइम आम्ही ट्राय केलाय. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट एकदम. हा का कुठून काहीच नाही. बघू शकता तुम्ही. काय कराय कला. सो कसं वाटतं तुम्हाला तुमची बायको. मी शिकवल्याप्रमाणे बरोबर तुम्ही दोघींनी केलेला आहे तो. मला एवढा अभिमान आहे ना तुमच्या दोघींचा पण खरंच. काय माझे शिष्य अभिमान आहे मला. प्राऊड आहे मला. ते मी शिकवल्याप्रमाणे तुम्ही शिकवल्याप्रमाणे जायला कसं वाटतं मम्मी तुला बघून. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम केलं कसं वाटलं. फर्स्ट टाइम केले पण छान केले. हा मम्मीला पण आवडला. आणि आम्हाला आम्हाला असं वाटत नाही की आम्ही दोघींनी केलंय ते पण आम्हीच केलंय. काही आता ऑर्डर घ्यायला चालू होईल. आता चटके सोचले. चटके घ्या आणि मोठे व्हा. चला मग आता चला निघू. हा चला चला बाय. चला आता घरी जाऊन भेटतो. बाय.